आदरणीय बसवराज पाटील नागराळकर साहेब, या ठिकाणी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले राजेश चव्हाण सर, की नोट स्पीकर बीज भाषक म्हणून उपस्थित असलेले वसंत पटेल सर, आमच्या संस्थेचे सहसचिव प्रशांतजी पेन्सलवार साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के सर, लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर एम आय शेख सर, IPSC कोऑर्डिनेटर डॉक्टर कमलाकर गव्हाणे सर, सभागृहामध्ये उपस्थित असलेले प्रथम सत्रातील रिसोर्स पर्सन बालाजी चिरडे सर, डॉक्टर शिवराज बोकडे सर, डॉक्टर अभय दातार सर, डॉक्टर दत्ताहरी हुनराव सर व उपस्थित सर्वच जण मागील 2 महिन्यापासून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मता, अखंडता, त्यांच्या नवभारताच्या संकल्पनेवरती एक दिवसीय चर्चासत्र घ्यावं या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये काम सुरू आहे. मला सांगताना अत्यंत आनंद होतो की जेव्हा मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नागराळकर साहेब यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला की साहेब, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हे 150वी जयंती वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या महाविद्यालयामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांवरती विचार मंथन व्हावं, पुढच्या पिढीपर्यंत सरदार वल्लभभाई पटेलांचा विचार पोहोचावा, या दृष्टिकोनातून आपल्याला एक दिवसाचं चर्चासत्र घेण्याची माझी इच्छा आहे. क्षणाचाही विलंब न करता आदरणीय नागराळकर साहेबांनी सांगितलं, तुम्ही पुढे व्हा, आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आणि सांगताना अत्यंत आनंद होतो की लोकप्रशासन विभागाच्या वतीने ही कार्यशाळा हे राष्ट्रीय चर्चासत्र घेतलं जात असलं तरी देखील आपण हे आंतरविद्याशाखीय ठेवलं आणि याच्यामध्ये रिसोर्स पर्सन बोलत असताना सुद्धा सरदार वल्लभभाई पटेलांवरती ज्यांचं चिंतन आहे असे इतिहासाचे अभ्यासक, राज्यशास्त्राचे अभ्यासक, लोकप्रशासनाचे अभ्यासक या सगळ्या लोकांना एकत्रित करण्याचा आपण याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. मूळ विषय असा आहे की सरदार वल्लभभाई पटेल हा विषय सगळ्यांना समजला पाहिजे आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांना माझी विनंती असणार आहे, सभी लोगों से मेरी दरखास्त है कि सरदार वल्लभभाई पटेल का कद इतना ऊंचा है कि किसी को कम करके सरदार वल्लभभाई पटेल का कद बढ़ाने की बिल्कुल ही जरूरत नहीं है. इसलिए सरदार वल्लभभाई पटेल पर जब हम बात करते हैं तब किसी का भी कद कम ना हो, इसका हमें सभी लोगों को ख्याल रखना है, क्योंकि ये एक एकेडमिक प्रोग्राम है, एक पॉलिटिकल प्रोग्राम नहीं है. इस एकेडमिक प्रोग्राम के माध्यम से हमें आने वाली पीढ़ी को सरदार वल्लभभाई पटेल ने जो काम किया है, जो विरासतें थी, उनको एक करने का काम, अखंड भारताचं जे स्वप्न सरदार वल्लभभाई पटेलांनी या ठिकाणी पाहिलं आणि 565 संस्थानं जी भारतामध्ये विलीन करण्याच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं योगदान दिलं आहे त्यावरती आपल्याला या ठिकाणी चिंतन मंथन करायचं आहे. मला सांगताना नागराळकर साहेब अत्यंत आनंद होतो की आपल्याकडे आपण विद्यापीठ स्तरीय वर्कशॉप घेतला आणि या वर्कशॉप मध्ये आपल्याच महाविद्यालयामध्ये अशी चर्चा झाली अभ्यास मंडळाची की आपल्या विषयाचं विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल नाहीये आणि मग इथे ठराव झाला की आपण सगळेजण मिळून हे गोल्ड मेडलच्या संदर्भात विद्यापीठाला प्रस्ताव देऊ आणि काय जी रक्कम असेल ती आपण उभी करू. सगळ्यांनी आपापल्या परीने या ठिकाणी योगदान दिलं आणि संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर साहेब यांनी 11,000 रुपयाचं त्याच्यामध्ये योगदान दिलं. साहेब असं म्हणाले की मी लोकप्रशासनाचा विद्यार्थी आहे, साहेबांचं MA लोकप्रशासन आहे आणि मग त्यांनी सांगितलं की विद्यापीठामध्ये जर गोल्ड मेडल सुरू होत असेल तर माझा सुद्धा त्याच्यामध्ये खालीचा वाटा असेल आणि 11,000 रुपये रोख स्वरूपात साहेबांनी अभ्यास मंडळाकडे सुपूर्द केले आणि आपल्या स्वामी रामायणातील मराठवाडा विद्यापीठ नांदेडमध्ये गोल्ड मेडल सुरू झालं. चिरडे सर, मला दुसरी एक आनंदाची बातमी आजच्या निमित्ताने द्यायची आहे की सरदार वल्लभभाई पटेलांवरती आज या ठिकाणी एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न होत आहे. तत्पूर्वी 4 दिवसाखाली शिरूर ताडबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये अभ्यास मंडळाने BA तृतीय वर्षाची नवीन अभ्यासक्रमाची कार्यशाळा घेतली आणि BA तृतीय वर्षाच्या भारतीय प्रशासकीय विचारवंतांमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा समावेश अभ्यास मंडळाने केला. मुझे लगता है कि सरदार वल्लभभाई पटेल पर जो राष्ट्रीय संगोष्ठी यहाँ पर संपन्न हो रही है, इसकी यह उपलब्धि है. आज हमारे महाविद्यालय में सरदार वल्लभभाई पटेल पर जो भी विचार मंथन होगा, जो भी यहाँ पर लोग विविध राज्यों से आए हैं, विविध भागों से आए हैं, उनका मैं तहे दिल से यहाँ पर शुक्रिया अदा करता हूँ और आप सभी को फिर एक बार
सरदार वल्लभ भाई पटेल की 150वीं जयंती की शुभकामनाएं देते हुए मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र।